नमस्कार. आपल्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला स्वर्धाताई देशपांडे यांना मी विनंती करते की त्यांनी अभंग म्हणावा आणि आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. आली कुठून शिकानी टाळ, मृदुंगाची धून आली कुठून शिकानी टाळ, मृदुंगाची धून नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, उठे रोम रोमातून आली कुठून शिकानी टाळ, मृदुंगाची धून नभी तेजात नाहली चंद्रप्रभा चंद्रायणी, बोले शब्दे वीण काही चंद्रासवे इंद्रायणी, इंद्रायणीच्या पाण्यात शहारले अंग अंग, इंद्रायणीच्या पाण्यात शहारले अंग अंग, मन झाले ओले चिंब, मन झाले ओले चिंब, मन झाले ओले चिंब, जैसे भिजले अभंग आली कुठून शिकानी टाळ, मृदुंगाची धून नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, उठे रोम रोमातून आली कुठून शिकानी टाळ, मृदुंगाची धून वृक्ष दिसला सामोरी काय सांगू त्याची शोभा, जसे कटीवरी हात युगे 28 उभा, भूक नयनांचे सरे मूक वाचा ये अंगात, भूक नयनांचे सरे मूक वाचा ये अंगात, माझा देह झाला देहू, माझा देह झाला देहू, माझा देह झाला देहू, याच्या भंगात आली कुठून शिकानी टाळ, मृदुंगाची धून नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, उठे रोम रोमातून आली कुठून शिकानी टाळ, मृदुंगाची धून आली कुठून शिकानी टाळ, मृदुंगाची धून. छान. सुरुवात छान झाली. मी आता डॉक्टर सुनील देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपण मोक्ष संन्यास योग अभ्यासतो आहोत आणि मागच्या आपल्या अभ्यासवर्गामध्ये आपण 17वा श्लोक अनुभवला. त्यामध्ये भगवंतांनी काय म्हटलं की ज्या माणसाच्या अंतःकरणात मी करता आहे असा भाव नसतो, तसंच ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थामध्ये किंवा कर्मांमध्ये लिप्त होत नाही, तो माणूस या सर्व लोकांना मारूनही वास्तविक तो मारत नाही आणि त्याला पापही लागत नाही, असं भगवंतांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर ते पुढे आपल्याला त्रिपुटीबद्दल सांगतायत या श्लोकामध्ये 18व्या. तो श्लोक आणि त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर माऊलींनी विस्ताराने सांगितलेल्या ओव्या ह्या आपण आधी ऐकूयात. डॉक्टर स्वाती यांनी त्याचं वाचन करावं. ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना, करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसंग्रहः.
जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय हे जगाचे द्विजत्रय, ते कर्माची निस्संदेह प्रवृत्ती जाण. आता ययाची गात्रया व्यक्ती वेगळा लिया, आईके धनंजया करू रूप. तरी जीव सूर्यबिंबाचे रश्मीत श्रोत्रादिके पाचे, धावोनी विषय पद्माचे फोडिती मढ. की जीव नृपाचे वारू उपलाणे, घेऊनी इंद्रियांची केंकाणे, विषय देशींचे नागवणे आणि तजे. हे असो इही इंद्रियी राहटे, जे सुखदुःखेसी जीवा भेटे, ते सुषुप्ती काळी वोहटे जेथ ज्ञान. तया जीवा नाव ज्ञाता, आणि जे हे सांगितले आता, तेची एथ पंडुसुता ज्ञान जाण. जे अविद्येची पोटी उपजत खेवो किरीटी, आपण या ते वाटी तिही ठाई. आपुलिये धावे पुढा घालूनी ज्ञेयाचा गुंडा, उभारी मागिली कडा ज्ञातृत्वाते. मग ज्ञातया ज्ञेया दोघा, तो नांदणुकेचा बगा, माझी जालेनी पैगा वाहे जेणे. ठाकूनी ज्ञेयाची शिव, पुरी जयाची धाव, सकळ पदार्था नाव सूतसे जे. तेगा सामान्य ज्ञान, या बोला नाही आन, ज्ञेयाचेही चिन्ह ऐका आता. तरी शब्द स्पर्शू रूप गंध रसू, हा पंचविध आभासू ज्ञेयाचा जो. जैसे एकेची च्युत फळे, इंद्रिया वेगळ वेगळे, रसे वर्णे पळीमळे, भेटीजे स्पर्शे. तैसे ज्ञेय तरी एकसरे, परी ज्ञान इंद्रियद्वारे. घे म्हणोनी प्रकारे पाचे जाले, आणि समुद्री ओघाचे जाणे. सरे लाणीपासी धावणे, का फळी सरे वाढणे सस्याचे जेवी. तैसे इंद्रियांचा वाहवटी, धावतया ज्ञाना जेथठी. होय तेगा किरीटी विषय ज्ञेय, एवं ज्ञातया ज्ञाना ज्ञेया, तिही रूप केले धनंजया. हे त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्ती जाण. जे शब्दादी विषय, हे पंचविध जे ज्ञेय, तेची प्रिय का अप्रिय एके परीचे. ज्ञान मोटके ज्ञातया, दाविना जव धनंजया. तव स्वीकारा की त्यजावया, प्रवर्तेची तो. परी मीना ते देखोनी बकू, जैसा निधाना ते रंकू. का स्त्री देखोनी कामुकू, प्रवृत्ती धरी. जैसे खालारा धावे पाणी, भ्रमर फुलाची घाणी. नाना सुटला सांजवणी, वत्सूची पा. अगा स्वर्गीची उर्वशी, ऐकोनी जेवी माणुसी. वारत्या लावी जती आकाशी, यागांच्या पै पारिवा जैसा किरीटी. चढला नभाचियेही पाठी, पारवी देखोनी लोटी आंगची सगळे. हेना घन गर्जना सरिसा, मयूर ओंवाडे आकाशा. ज्ञाता ज्ञेय देखोनी तैसा, धावची घे म्हणोनी ज्ञान ज्ञेय ज्ञाता. हे त्रिविध गा पंडुसुता, होयची कर्मा समस्ता प्रवृत्ती येथ. परी तेची ज्ञेय विपाये, जरी ज्ञातया ते प्रिय होये. तरी भोगावया न साहे क्षणही विलंबू. ना तरी अवचटे ते विरू होऊनी भेटे, तरी युगात वाटे सांडावया. व्याळा का हारा वरपडा जाले या नरा, हरिकू आणि दरारा सरसाची उठी. तैसे ज्ञेय प्रिया प्रिये, देखिलेनी ज्ञातया होये. मग त्याग स्वीकारी वाहे व्यापारा ते. तेथ रागी प्रतिमल्लाचा, गोसावी सर्व दळाचा. रथू सांडूनी पायांचा, होय जैसा. तैसे ज्ञातेपणे जे असे, ते ये करता ऐसिये दशे. जेविते बैसले जैसे रंधन करू. का भवरेची केला मळा, वरकलूची जाला अंकसळा. नाना देवो रिगाळला देऊळा, चिया कामा. तैसा ज्ञेयाचिया हावा, ज्ञाता इंद्रियांचा मेळावा. राहाटवी तेथ पांडवा, करता होय. आणि आपण होऊनी करता, ज्ञाना आणि करणता. तेथे ज्ञेयची स्वभावता कार्य होय. ऐसा ज्ञानाची निजगती,
पालटू पडेगा सुमती. डोळ्यांची शोभा राती पालटे जैसी. का अदृष्ट जालिया उदासू पालटे श्रीमंताचा विलासू. पुनिवे पाठी शीतांशू पालटे जैसा. तैसा चाळिता करणे ज्ञाता वेठीजे करतेपणे. तेथीची तिये लक्षणे ऐका आता. तरी बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. बाहिरी त्वचा श्रवण चक्षु रसना घ्राण हे पंचविध जाण इंद्रिये गा. तेथ आंतुले तव करणे करता कर्तव्या घे उमाणे. मग तै जरी जाणे सुखा येते. तरी बाहेरिले तियेही चक्षुरादिके दाहाही. उठवनी लवलाही व्यापारासू ये. मग तो इंद्रिय कदंबू करविजे तव राभू. जव कर्तव्याचा लाभू हातासी ये. नाते कर्तव्य जरी दुःखे फळेल ऐसे देखे. तो लावी त्याग मुखे तिये दाहाही. मग फिटे दुःखाचा ठावो तव राहटवी रात्री दिवो. विकणू वाते कारावो जयापरी. तैसेनी त्याग स्वीकारी वाहता इंद्रियांची धुरी. ज्ञातया ते अवधारी करता म्हणिपे. आणि कर्तयाचा सर्व कर्मी आवतांचिया परीक्षमी. म्हणोनी इंद्रिया ते आम्ही करणे म्हणो. आणि हेची करणेवरी करता क्रिया ज्या उभारी. तिये व्यापे ते अवधारी कर्म येथ. सोनाराचिया बुद्धी लेणे व्यापे चंद्र करी. चांदिणे का व्यापे वेल्हाळपणे वेली जैसी. नाना प्रभा व्यापे प्रकाशू. गोडिया इक्षुरसू हे असो अवकाशू. आकाशी जैसा. तैसे कर्तयाचिया क्रिया व्यापले जे धनंजया. ते कर्मगा बोलावया आन नाही. एवं करता कर्म करण या तिहींचेही लक्षण. सांगितले तुझ विचक्षण शिरोमणी. एथ ज्ञाता ज्ञान ज्ञेय हे कर्मांचे प्रवृत्तीत्रय. तैसेची करता करण कार्य हा कर्मसंचयो. वन्ही ठेविला असे धुमू आथी बीजी जेवी द्रुमू. का मनी जोडे कामू सदा जैसा. तैसा करता क्रिया करणी कर्माचे आहे जिंतवणी. सोने जैसे खाणी सुवर्णाचिये. म्हणोनी हे कार्य मी करता. ऐसे आथी जेथ पांडुसुता. तेथ आत्मा दूरी समजता क्रियांपासी. या लागी पुढती आत्मा वेगळाची सुमती. आता असो हे किती जाणतासी तू. अतिशय विस्तृतपणे ज्ञानेश्वर माऊलींनी समजावून सांगितली ही ओवी. हा श्लोक याचं आपल्याला माहितीच आहे की बेसिक आपल्या भगवद्गीतेचं हेच आहे की आपल्या कर्तव्यापासून परावृत्त झालेला अर्जुन आणि त्यासाठी काही कारणं शोधणारा अर्जुन म्हणजे अर्जुनाच्या रूपातले आपण सगळेजण की जे काही ना काही कारण शोधून आपण आपल्या त्या कर्तव्यापासून किंवा आपल्या जे जीवनाचा उद्देश किंवा आपलं जे काही स्वधर्म आहे त्याच्यापासून दूर पळतो आणि त्यासाठी एक्सक्युजेस जी देतो. त्याबद्दल भगवंतांनी अर्जुनाला आणि अर्जुनाच्या रूपातनं आपल्याला हे ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 18 अध्याय संपूर्ण तो हेच सांगत आलेला आहे की हे सगळं मी सांगतो ते तू जाणून घे आणि याच्यातलं ज्ञान जाणून घे आणि याच्यातनं आपल्या स्वधर्माला प्रवृत्त हो. म्हणजे जरी कर्मप्रवृत्त हो असं ते म्हणत नसले तरी स्वधर्माचं जे कार्य आहे ते करायला तू प्रवृत्त हो. आणि मग त्याच्यामध्ये ते फलाशाबद्दल सांगतात, त्या आत्म्याबद्दल सांगतात, देहाच्या नश्वरतेबद्दल सांगतात. अशा सगळ्या गोष्टी भगवंत सांगत आलेले आहेत या वेगवेगळ्या अध्यायांमधनं. कर्माविषयी, ज्ञानाविषयी, दानाविषयी, तपाविषयी या सगळ्या गोष्टींना ते सांगतात की ही काही जी गोष्टी आहेत ते तुला कराव्या लागतील आणि ह्या प्रत्येक मनुष्याला मनुष्य देह मिळालेला आहे, जन्म मिळालेला आहे, तर त्याला या गोष्टी याच्यात कराव्या लागतील. पण याच्यापासून याच्यात लिप्त न होता परावृत्त अलिप्त होऊन याच्या सर्वांपेक्षा आत्मा वेगळा आहे
हे जाणून घेऊन जेव्हा ते जाणून घेऊन या सगळ्या गोष्टी करेल, भोगेल, त्याचा अनुभव घेईल, परंतु याच्यापासून अलिप्त राहू शकेल, तेव्हा तो मोक्षाकडे म्हणजे वाटचाल करेल. म्हणून हा शेवटचा मोक्ष संन्यास योग हा नटशेलमध्ये किंवा थोडक्यामध्ये त्यांनी आत्तापर्यंत जे काही सांगितलं त्याचा त्यांनी थोडक्यात परामर्श याच्यात भगवंतांनी घेतलेला आहे. थोडासा फिलॉसॉफीचाच भाग आहे आणि पुन्हा पुन्हा मागे जेव्हा आलेला आहे त्याच्यातला थोडासा भाग त्यांनी परत आता प्रिसाईजमध्ये सांगितलेला आहे. तर या श्लोकात ते सांगतात की ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणम कर्म कर्तेती त्रिविधा कर्मसंग्रह. आता याच्यामध्ये ज्ञान, ज्ञेय आणि परिज्ञाता किंवा ज्ञाता असं आपण म्हणूया. तर ज्ञानम म्हणजे शब्दशः अर्थ त्याचा ज्ञान, ज्ञेयम म्हणजे ज्ञानाचं जे लक्ष्य आहे किंवा जे जाणून घ्यायचं आहे ते, परिज्ञाता म्हणजे जाणणारा, जो जाणून घेतोय तो, किंवा ज्ञाता असं पण आपण त्याला म्हणू शकतो. त्रिविधा म्हणजे त्रिविधा, 3 प्रकारचा. कर्म म्हणजे कर्माला, चोदना म्हणजे प्रेरक ठरतो तो, प्रेरणा देतो तो किंवा इन्स्टिगेट करतो तो, हे करतो. करणम म्हणजे इंद्रिये, कर्म म्हणजे कर्मच, आणि कर्ता म्हणजे कर्ता. म्हणजे कर्ता म्हणजे जो करणारा आहे तो, कर्म म्हणजे जे करायचं आहे ते, आणि जे करतात ती इंद्रिये म्हणजे ती करणम. अशा प्रकारे त्रिविध प्रकारचे, 3 प्रकारचे कर्म संचय असतात. तर हे याला छोटासा शब्द आहे त्रिपुटी म्हणून, आणि त्या त्रिपुटीबद्दल आधी आपण अभ्यास केलेलाच आहे. दैनंदिन आपल्या ज्या कर्म करण्याच्या 3 प्रेरणा असतात त्याच्यामध्ये एक असतं ज्ञान, त्याच्यात ज्ञेय जाणण्याचा विषय, आणि ज्ञाता म्हणजे जाणणारा. तर कर्म करण्याची जी साधनं आहेत किंवा स्वतः कर्म आणि कर्ता हे कर्माचे घटक असतात. कोणत्याही मनुष्याला कोणत्याही केलेल्या कर्मामध्ये या गोष्टी असतात. कर्म करण्यापूर्वी काहीतरी प्रेरणा होत असते, काहीतरी इंट्युशन होत असते, आणि मग कर्म प्रत्यक्ष घडण्यापूर्वी ते कर्म करायचं आहे म्हणून आपण त्या निर्णयापर्यंत पोचतो. ते म्हणजे कर्माचं एक छोटं रूपच असतं, आणि त्याच्यानंतर त्या कर्माचं त्या क्रियेमध्ये रूपांतर होतं. जे करायचं आहे ते क्रिया घडते. प्रथम म्हणजे माणूस विचार करतो की मला ही गोष्ट करायची आहे, तो अनुभव करतो आणि ती इच्छा करतो की ही गोष्ट मला करायची आहे, आणि त्याच्यानंतर ह्या सायकोलॉजिकल प्रोसेसमधनं जाताना त्याला मिळतं की मला ही गोष्ट करायची, म्हणजे ती प्रेरणा किंवा इंट्युशन त्याला मिळते. आणि त्या प्रेरणेमधनं किंवा जो मेंदूकडनं त्याच्या बुद्धीमधनं जो आदेश येतो त्याला, किंवा जिथून कुठून त्याला ती प्रेरणा मिळते, म्हणजे त्याचा गुरु असेल कोणी, त्याचा बॉस असेल कोणी, व्यक्ती असेल त्याच्या मनातली, किंवा त्याच्या डोक्यातनं, त्याच्या मेंदूतनं, स्वतःच्या बुद्धीतनं तो ही गोष्ट करतो, आणि त्या प्रेरणाचं रूपांतर कर्मामध्ये होतं. त्यामुळे ज्यावेळेला प्रेरणा होते आणि कर्ताही असतो त्यावेळेला इंद्रियांच्या मदतीने, ज्याच्यात सर्व इंद्रियांचं केंद्रस्थान असलेलं मनसुद्धा त्याच्यात समाविष्ट आहे, ते प्रत्यक्ष कर्म घडतं. आणि कोणत्याही कर्माच्या या सर्व अंगांना कर्मसंग्रह म्हणतात असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि आता ही जी त्रिपुटी आहे, ती त्रिपुटी म्हणजे काय, तर अध्यात्मातल्या आणि तत्त्वज्ञानातल्या 3 गोष्टींचा समुच्चय किंवा संग्रह म्हणजे त्रिकूट, म्हणजे त्रिपुटी असं म्हणतात. याच्यामध्ये अनुभव, कर्ता, अनुभव आणि अनुभवाची प्रक्रिया असं 3 गोष्टी दिसतात. जो अनुभव करता येतो म्हणजे जो अनुभव करून घेतो किंवा घेणार आहे तो, आणि जी गोष्ट तो घेत आहे म्हणजे जो अनुभव तो घेतो आहे तो अनुभव, आणि अनुभवाची प्रक्रिया म्हणजे जी गोष्ट ज्या प्रकारे तो अनुभव घेतो ती, अशा ती त्रिकूट किंवा त्रिपुटी आहे. सामान्यतः ज्ञान म्हणजे ज्ञानाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही एक त्रिपुटी आहे. कर्माच्या बाबतीत म्हटलं जातं की कर्ता, कर्म आणि क्रिया ही एक त्रिपुटी आहे. भक्तीच्या बाबतीत म्हटलं जातं की ध्याता, ध्येय आणि ध्यान ही एक त्रिपुटी आहे. आणि या भक्तीच्या त्रिपुटीमध्ये ध्यानस्थ अवस्थेत ती लोप पावते. तर त्रिपुटी जी म्हणजे आता ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान ही जी ज्ञानाची त्रिपुटी आहे
त्याच्यामध्ये ज्ञाता म्हणजे काय, तर तो जाणणारा, करता. आणि जाणून घेण्याचं जे गोष्ट आहे तो जे काही जाणून घेतो ती गोष्ट म्हणजे ज्ञेय. आणि ज्ञान होण्याची जी ही प्रक्रिया आहे, म्हणजे त्याला नक्की त्यातलं काय कळतं, काय मिळतं, त्याच्यापर्यंत जे पोचतं ते ज्ञान. आता सिमिलरली दृश्याच्या बाबतीत असं आहे की द्रष्टा, दृश्य आणि दर्शन अशी एक त्रिपुटी आहे. म्हणजे द्रष्टा म्हणजे जो पाहतो, तो पाहणारा. दृश्य म्हणजे जी गोष्ट त्यांनी पाहिली किंवा जी वस्तू त्यांनी पाहिली ती दिसणारी वस्तू म्हणजे दृश्य. आणि ही जी पाहण्याची प्रक्रिया आहे, ज्या प्रोसेसनी तो पाहतो, समजा डोळ्यांनी ते पाहतो, तर ती पाहण्याची क्रिया म्हणजे दर्शन असं म्हटलं जातं. उपभोगाच्या बाबतीत अशी त्रिपुटी आहे की भोगता, भोग्य आणि भोग. भोगता म्हणजे जो भोग घेणारा व्यक्ती आहे किंवा प्राणी आहे, तो भोगणारा म्हणजे भोगता. आपण म्हणतो उपभोक्ता वगैरे, तर भोगता. भोग्य म्हणजे भोगण्याची वस्तू, ज्या वस्तूचा ज्या क्रियेत भोग घ्यायचा आहे ती वस्तू. आणि भोग हा शब्द म्हणजे भोगण्याची क्रिया, म्हणजे ती प्रोसेस, ती भोग घेण्याची जी प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसद्वारे, ज्या क्रियेद्वारे हा भोग घेतला जातो भोग्य वस्तूचा भोगत्याकडून, तो भोग. सिमिलरली भक्तीमध्ये ध्याता, ध्येय आणि ध्यान अशी त्रिपुटी आहे. ध्याता, ध्येय आणि ध्यान याच्यामध्ये काय, तर की ध्याता म्हणजे जो आपण जसे आहोत आता सगळेजण ध्याता, आपण ध्यान करणारे आहोत, ध्यान करणारा तो ध्याता. आपलं काय, कशाचं ध्यान करायचं आहे, तर देवाचं ध्यान करायचं आहे. आपण रोज जपमाळ करतो, श्लोक म्हणतो, पूजा करतो वगैरे वगैरे, ती प्रोसेस. तर देवाचं ध्यान करतो, ते ध्येय आपलं ते आहे. आणि कुठल्या प्रोसेसने आपण हे करतो ती जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतात ध्यान, म्हणजे ध्यानाची प्रक्रिया. त्यामुळे ह्या सगळ्या 3 प्रोसेसेस आहेत. आणि या प्रोसेसमधनं आपण देहरूपी मानव असल्यामुळे आपण या सगळ्या प्रोसेसमधनं जातो आणि आपली कर्म करत असतो, आपलं ज्ञान आपण घेत असतो, आपली भक्ती आपण करत असतो. अशा प्रकारे आपण हे करत असतो. पण या फिलॉसॉफीमध्ये, या तत्त्वज्ञानात, अद्वैत तत्त्वज्ञानात काय सांगितलेलं आहे, अद्वैत या तत्त्वज्ञानात असं सांगितलं आहे की जेव्हा पाहणारा आणि दिसणारी वस्तू यांच्यामधला भेद मिटेल, तेव्हा सर्व परमेश्वरच एकच परमेश्वर रूपी आहेत हे जेव्हा संपेल, तेव्हा या त्रिपुटीचा लय होईल, त्रिपुटीच्या पलीकडची अवस्था होईल. आणि ती अवस्था ही मोक्षाकडे नेणारी अवस्था, किंवा ती अवस्था म्हणजेच आपल्याला जिवंतपणीसुद्धा मोक्ष मिळाल्यासारखंच आहे असं भगवंत सांगतात. त्यामुळे ही बेसिकली ह्या मागची ही जी कन्सेप्ट आहे ती अशा प्रकारची आहे. ज्ञाता म्हणजे आपल्याला माहिती आहे की नोअर म्हणजे जो पाहतो, समजतो, जाणतो, तो ज्ञाता. ज्ञान म्हणजे नॉलेज, म्हणजे समजण्याची क्रिया किंवा प्राप्त झालेली माहिती किंवा इन्फॉर्मेशन. आणि ज्ञेय म्हणजे नोन, जे समजून घ्यायचे आहे आणि जो विषय पाहिला जातो आहे तो. ही प्रोसेस याच्यात भगवंतांनी सांगितलेली आहे. आणि अजून काही त्रिपुटी आहेत ज्याच्यामध्ये परमेश्वर, आत्मा आणि जगत, ब्रह्म, माया आणि जीव अशा त्रिपुटी सांगितल्या जातात. आणि त्याचा रेफरन्स याच्यामध्ये दिसतो आपल्याला. आणि याच्याबद्दल अधिक विस्ताराने बघायचं झालं तर आपण ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान याबद्दल म्हणायचं झालं तर ज्ञान हा शब्द साधारणतः जे घ्यायचं ते, ज्या विषयाचं आकलन होतं ते, जो पदार्थ जाणला जातो त्याला ज्ञेय म्हणतात. आणि जो जाणतो तो म्हणजे ज्ञाता आहे. आता हा ज्ञाता आहे त्याला असं म्हटलं जातं की तो उपाधियुक्त आहे किंवा अविद्याकल्पित आहे. उपाधियुक्त आणि अविद्याकल्पित असं भोक्ता असं ज्ञाताला का म्हणलं जातं, किंवा प्रमाता असं त्याला म्हणलं जातं. त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत त्या ज्ञाताला पूर्णपणे कळत नाही की हे सगळं त्रिपुटी म्हणजे हे एकच आहे, म्हणजे सर्वत्रच परमेश्वर आहे, जे जाणून घ्यायचे तेच परमेश्वर आहे, जाणून घेणाराही परमेश्वरच आहे, आणि ज्या प्रोसेसने जाणले जात आहे तेही परमेश्वराचंच प्रोसेस आहे,
हे जेव्हा कळतं तेव्हा हे जाणण्याचा विषय उरत नाही. म्हणून जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत एका विशिष्ट पद्धतीने, मी प्रोफेसर आहे तर मी बायोलॉजीचा अभ्यास करतो, किंवा मी गायक आहे तर मी रागदारी गातो, किंवा मी अमुक, हे जे एका विशिष्ट प्रोसेसमधनं एक विशिष्ट उपाधी घेऊन मी एक समुचित असं नाही तर थोडं त्यातलं ज्ञान प्राप्त करतो, त्याला मग अविद्या कल्पित किंवा उपाधियुक्त असं म्हणता येईल. म्हणून ज्ञाताला असं संबोधलं जातं. आता याच श्लोकात भगवंतांनी करणम कर्म कर्तेती असं त्रिविध कर्मसंग्रह असंही म्हणलेलं आहे. त्यामध्ये त्यांना असं म्हणायचं की ज्याप्रमाणे ज्याच्या साहाय्याने कर्म केलं जातं ते कर्माचं साधन म्हणजे करणं. आता कुठल्या साधनेने कर्म केलं जातं, तर आपण देहरूपी मानव आहोत, तर आपल्याकडे पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिय आहेत. त्याच्या मदतीने आपण हे कर्म करत असतो. कुठलीही कर्म जी करतो आपण ती या गोष्टींनी करतो. त्याच्याबरोबर आपल्या साथीला असतात ते म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे घटक. या सगळ्या 16 गोष्टींच्या मदतीने आपण वेगवेगळी कर्म करत असतो. तसंच कर्त्याला जो अतिशय इष्ट असा विषय असतो आणि जो क्रियेच्या साहाय्याने प्राप्त केला जातो त्या विषयाला काय म्हणतात की कर्म. म्हणजे कर्त्याला तो इष्ट पाहिजे विषय, आणि जो क्रियेच्या साहाय्याने केला जातो त्याला कर्म म्हणतात. आणि जो सर्व इंद्रियांना आपापल्या कर्मामध्ये, व्यापारामध्ये प्रवृत्त करतो तो उपाधियुक्त जीव हा कर्ता आहे. म्हणजे आपला आपल्यामधला जीव जो आहे, उपाधियुक्त जीव, की मी अमुक आहे, मी तमुक आहे, त्याच्यातनं मला जी आवडीची गोष्ट आहे ती मी करतो. ती कोणाच्या साहाय्याने करतो, तर माझ्या इंद्रियांच्या साहाय्याने मी करतो. त्यामुळे कर्ता आहे, मी करतो ते कर्म आहे. आणि ज्याद्वारे करतो ते करण आहे. ते करण म्हणजे माझी इंद्रिय आहेत, मनबुद्धी, चित्त, अहंकार प्लस माझी 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, यांच्या सर्वांच्या मदतीने मी हे करत असतो. आणि ह्या सगळ्या हा सगळा 3 प्रकारचा कर्मसंग्रह आहे असं भगवंत सांगतात. कर्मप्रवृत्ती नेमकी कशी निर्माण होते, तर त्यासाठी जीवाला विषयाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. अज्ञात विषयासाठी कधीही प्रवृत्ती दिसत नाही. ज्या गोष्टी आपल्याला थोड्याशा जाणीव असते त्या जाणून घेण्याची आपण जास्ती हे करतो, प्रयत्न करतो. म्हणून ज्ञान होण्यासाठी म्हणजे ज्ञाता इंद्रियाच्या साहाय्याने निरनिराळ्या विषयांचं ज्ञान प्राप्त करतो. त्यामुळे इथं शब्द जो वापरला की कर्मचोदना, म्हणजे ही जी वृत्ती आहे ती ज्ञात विषय प्राप्त कसा करावा त्याची प्रक्रिया आहे. ज्ञात विषय प्राप्त करावा हा संकल्प तिथं निर्माण होतो. आणि ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ह्या तिन्ही घटकांना त्यामुळे कर्मचोदना असं म्हटलेलं आहे. चोदना वृत्तीमुळे विषय कामना निर्माण होतात आणि उपाधियुक्त जीव इंद्रियांच्या सहाय्याने विषय प्राप्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मांमध्ये प्रवृत्त होतो. म्हणून कर्ता, कर्म आणि क्रिया यांना कर्मसंग्रह असं म्हटलेलं आहे. यालाच कारक प्रत्यय असं सुद्धा म्हणतात. आणि हे जे प्रत्यय आहेत हे सर्व कर्मांच्या मध्ये असतील तर हे सर्व प्रत्यय पुन्हा 3 गुणांच्या प्रभावाने, म्हणजे सत्व, रज आणि तम यांच्या प्रभावाने पुन्हा त्याच्यात थोडेसे भेदाभेद होतात. त्याबद्दलही नंतर पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत सांगतात. तर माऊलींनी ह्याच्याबद्दल थोडंसं डिटेल्समध्ये एक्सप्लेनेशन करून सांगितलेलं आहे. माऊली म्हणतात की ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या रूपाची जी त्रिपुटी आहे हे जगाचंच कारण आहे आणि कर्माचा आरंभ ही त्रिपुटीच करते. आणि याच्याबद्दल त्यांनी मग अजून खुलासा करून काही हे करून दृष्टांत सांगून ते सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इथं माऊली म्हणतात की जीवरूपी सूर्यबिंबाची 5 इंद्रियरूपी किरणे, म्हणजे जीव म्हणजे सूर्यबिंब आहे,
त्याची 5 इंद्रियरूपी किरणे आहेत. ही विषयरूपी कमलाकडे धावत येऊन त्या विषयरूपी कमलाच्या कळाचा विकास करतात. म्हणजे कमळ म्हणजे विषयांचे वृत्ती ज्या आहेत त्या म्हणजे कमळ. ते कमळ उमलतं कधी, तर सूर्यबिंब म्हणजे जीवरूपी सूर्यबिंब जे आहे ते 5 इंद्रियरूपी किरणं, ती किरणं त्याच्यापर्यंत पोचतात त्या कमळापर्यंत, आणि मग त्या कमळाच्या कळ्यांचा विकास होतो आणि ते कमळ फुलतं. म्हणजे आपण वेगवेगळी जी कर्म करतो ती काहीतरी कर्मप्रवृत्ती, इष्ट कर्म, आवडीची कर्म, किंवा आपल्याला जाणणारी कर्म, आपल्या इंद्रियांना सोपी, सहज आणि साधणारी कर्म आपण जी करतो ती या पद्धतीने करतो असं माऊलींनी सांगतात. माऊली पुन्हा म्हणतात की जीवरूपी राजाचे म्हणजे इथं राजाची उपमा दिली. मोकळ्या पाठीचे मनाचे संकल्परूपी घोडे बरोबर घेऊन जे इंद्रियांचे समुदाय विषयरूपी देशावर स्वारी करून सुखदुःखाची लूट आणतात. म्हणजे काय म्हणतात की इथं जीव म्हणजे राजा आहे. ते त्याच्यावर मनाचे संकल्परूपी घोडे त्याच्यावर बसून ते इंद्रियांचे समुदाय विषयरूपी देशावर स्वारी करतात आणि मग ते विषयाची लूट करतात. मग त्याच्यातनं विषयातनं अर्थातच सुख फक्त मिळत नाहीत तर दुःखही मिळतात, किंवा सुखही लॉंग लास्टिंग नसतात, त्यामुळे तेही पुन्हा दुःखात परावर्तित होतात. त्यामुळे अशा प्रकारे हे कर्म केलं जातं. त्याच्याबरोबरच ते म्हणतात की जे ज्ञान इंद्रियांच्या द्वाराने आपल्याला व्यवहार चालवते आणि जे ज्ञान जीवाला सुखदुःख अनुभवाला आणून देते ते ज्ञान सुषुप्तकाली जेथे लीन होऊन राहते त्या जीवाला ज्ञाता असे म्हणतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे इडा, पिंगळा आणि सुषुम्ना नाडी हे आपल्याला माहिती आहे. आणि याची जे आपण हे म्हणतो की जेव्हा आपण ह्याचं ज्ञान घेतो पूर्णपणे की आपल्याला हे जाणायचं आहे, आणि जेव्हा ते ज्ञान आपल्यापर्यंत पोचतं तेव्हा पुढे त्याच्या जाणण्याचं काही राहत नाही. पण तोपर्यंत आपण जे जाण घेत राहतो त्यामुळे आपण त्या जीवाला ज्ञाता असं म्हणतात. आणि पुढे माऊली म्हणतात की जीवाचं ज्ञान अविद्येच्या पोटी उपजता क्षणीच 3 विभाग करतं, आपले 3 विभाग करतं. म्हणजे कुठले काय काय करतं ते, तर आपल्या ज्ञेयाचा धोंडा घालून आपल्या मागच्या बाजूला ज्ञातेपणाला उभारतं असं भगवंतांनी माऊलींनी म्हटलं आहे त्याच्यात. आणि जे ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय याच्यामध्ये असल्याने ज्ञाता आणि ध्येय या दोघांचा व्यवहार चालतो, व्यवहाराचा प्रकार चालत असतो. ज्ञेयाच्या हद्दीवर प्राप्त झाल्यास ज्ञानाची धाव संपते. म्हणजे जे ज्ञान केवळ विषयांनाच जाणतं, म्हणजे काय होतं की हे सूर्याची किरणं असं होत नाही, तर हे मोहाचे घोडे असोत ते त्या त्या गोष्टीपर्यंत पोचले. सूर्याने कमळ उमलवलं किंवा यांनी विषयरूपी देशावर स्वारी करून त्याचा भोग घ्यायला सुरुवात केली, एखाद्या लुटारूने एखादा देश लुटला किंवा काय जे काय असेल तर तिथंच त्यांची गोष्ट संपते. त्याच्या पुढे काही ही प्रोसेस जात नाही की याच्या पुढे काही जाणण्याचा काही घेण्याचा प्रश्न उरत नाही. आणि त्यांना म्हणजे त्याची ते जाणण्याची शक्ती नसते, आणि मग ते ज्ञान ते जे ज्ञान आहे ते तिथपर्यंतच राहतं, समर्पित राहतं, किंवा हे राहतं म्हणजे ब्लॉक होऊन राहतं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे 5 प्रकारच्या विषयांचे भेद आपल्याला दिसतात. आणि त्याप्रमाणे एकाच आंब्याच्या फळाने निरनिराळ्या इंद्रियांना वेगवेगळे भोग द्यावेत. त्याप्रकारे हे भोग कसे असतात, किंवा हे इंद्रिय कसे हे भोग घेतात, किंवा हे कसं ज्ञान घेतात, किंवा कसं हे कर्म करतात. तर जिभेला समजा एखादं फळ घेतलं, आंब्याचं फळ घेतलं तर जिभेला त्याचं चव जाणवते, अतिशय गोड रसाळ चव जाणवते. डोळ्यांना त्याचा पिवळा धमक सुंदर रंग जाणवतो. आणि आपण वास घेऊन आंबे सिलेक्ट करतो तेव्हा, बाजारातून घेतो तेव्हा वास हुंगून घेतो त्यांना, त्याचा जो वेगळा नाकाला वास येतो, परिमळ येतो, तो खास वेगळा असतो. आणि त्याची त्वचा त्यांना दाबून बघतो आपण की ते लिचपिचीत नाहीत ना. स्पर्शाने त्याला त्वचेला त्याची अनुभूती आपण घेतो.
त्यामुळे वेगवेगळ्या इंद्रियांच्या द्वारे वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान होतं आपल्याला. एकच आंबा आहे, पण त्या फळाचं फळ एकच येते, पण त्याचं आपण वेगवेगळ्या प्रकारे भोग घेतो. नाकाने, डोळ्याने, जिभेने, त्वचेने, अशा प्रकारे. तर त्यामुळे ज्ञेय विषय जरी एकच असला तरी जीव हा एकच ज्ञेयाचे ज्ञान वेगवेगळ्या 5 इंद्रियांद्वारे करून घेतो. म्हणून शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असे त्या ज्ञेयाचे 5 प्रकार होतात असं माऊली म्हणतात. आणि त्याच्यासाठी मग काही ते प्रतिमा सांगतात की जसे काही पाण्याचे ओघ वाहतात आणि ते समुद्राला येऊन मिळतात आणि तिथंच थांबतात. किंवा मुक्कामापाशी प्रवास करणाऱ्यांचे चालणे बंद पडते. एखाद्या मुक्कामाला जाऊन पोचला एखादा माणूस की तिथं तो पुढं चालत राहत नाही, तो थांबतो. किंवा पिकं उभी राहिली, शेतात मोठी झाली, त्यांना कणसं आली की त्याच्यापुढे त्यांची वाढ होत नाही, ते पुढे तिथं थांबतात. त्याप्रमाणे इंद्रियांच्या द्वारे धावणाऱ्या ज्ञानाचा जिथं शेवट होतो तो विषय म्हणजे ज्ञेय होय, असं माऊली समजावून सांगतात. की या कुठल्या स्टेजला ही प्रक्रिया थांबते, तर ती या स्टेजला ती प्रक्रिया थांबते. मग कुठल्या प्रक्रियेला थांबते की बाबा नदी समुद्रात येऊन मिसळते, तिथं ती तिची पुढची वाटचाल थांबवते. पिकं कणसापर्यंत लेवलला आली, उंचीपर्यंत आली की तिथं ते त्याची प्रक्रिया थांबते. तसं ज्ञान एका जाणण्याचा जिथं शेवट होतो, इंद्रियांच्याद्वारे त्या धावणाऱ्या ज्ञानाचा जिथं शेवट होतो तिथं ते ज्ञान थांबतं, तिथं त्याला ते ज्ञेय म्हणतात. आणि त्याप्रमाणे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या तिघांचं वर्णन माऊलींनी केलं आहे. ही त्रिपुटी सर्व कर्मांच्या प्रेरणेचं कारण आहे असं अर्जुनाला भगवंत समजावून सांगतायत. आणि आता शब्द, रस, रूप, गंधचे 5 प्रकारचे ज्ञेय आहेत. तेच प्रिय आणि अप्रिय असे 2 प्रकारांनी होतात पुन्हा. आणि त्यातले प्रिय विषय जे असतात त्याच्याकडे पुन्हा धाव आपल्या इंद्रियांची जास्ती असते. अप्रिय विषयांकडे पासून दूर जाण्याची धाव म्हणजे प्रक्रिया इंद्रिय करतात. त्यामुळे ज्ञान हे ज्ञाताला तो विषय जरा दाखवते न दाखवते, तोच ज्ञाता त्या विषयाचा जर प्रिय असेल तर स्वीकार करतो आणि अप्रिय असेल तर ते त्याग करण्याचा प्रवृत्त करतो. आपल्या गोष्टी काही काही लक्षात राहतात, काही गोष्टी लक्षात राहत नाहीत. आपल्याला लक्षात येतं की ज्या आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत किंवा आपल्या इंटरेस्टचा विषय आहे ते आपल्याला लक्षात राहतं. पण जे आपल्या आवडीचं किंवा इंटरेस्टचं नसेल ते आपण विसरून जातो. हे रोजच्या आपल्या जीवनाच्या उदाहरणात आपल्याला जाणवतं की आपण समजा म्हणजे माझ्या बाबतीत असं होतं की समजा एखादी 4 भाज्या आणायला सांगितल्यात मला मार्केटमधनं, तर त्या कदाचित माझ्या लक्षात राहणार नाहीत. पण त्याचबरोबर एखाद्या लायब्ररीतनं एखादं अमुक पुस्तक आणायला सांगितलं तर ते पुस्तक मात्र माझ्या लक्षात राहील. त्या ज्याच्यात म्हणजे ज्या गोष्टी आवडीचा तो व्यक्ती ते गोष्टी लक्षात ठेवतो. अशा प्रकारे जो आवडीचा विषय आहे, प्रिय असेल तर त्याचा स्वीकार करणं आणि जे अप्रिय असेल त्याचा त्याग करणं अशी प्रवृत्ती मानवाची असते. आता पण आणि कशी असते ती प्रवृत्ती की एखादा मासा असतो, तर त्याला पाहिलं की बगळा पटकन त्याच्यावर झडप घालतो. तिथं तो विचार करत वेळ घालवत बसत नाही, तो पटकन त्याच्यावर झडप घालतो. आणि त्यामुळे अशा प्रकारे असं म्हणतात की एखाद्या आवडत्या स्त्रीकडे मनुष्य आकर्षित होतो असं माऊलींनी सांगितलं आहे. पुन्हा त्यांनी अजून असं उदाहरण दिलं की पाणी उतार दिसलं की ते थांबत नाही, ते धावतं, ते पळतं. एखादा भुंगा असतो, तो फुलाचा वास आवडीचा असेल तर त्याच्याकडे तो फुलाच्याकडे धावत जातो. नंतर एखाद्या गाईचं वासरू जन्मलेलं असेल, त्याला बांधून ठेवलेलं असतं, पण त्याला सोडलं की तो धावत धावत पहिल्यांदा आईच्या कासेकडे जातो आणि दूध प्यायला बघतो, कारण त्याचा तो आवडीचा विषय असतो. त्यामुळे आणि पुन्हा भगवंत सांगतात अर्जुनाला, आणि माऊली आपल्याला ते उदाहरण देऊन सांगतात की स्वर्गलोकीमध्ये उर्वशी आहेत असं म्हणून मनुष्याला सांगितलं की मनुष्य अगदी आकाशाला सुद्धा शिडी लावायला कमी करणार नाही. शिड्या लावून म्हणजे यज्ञांच्या शिड्या, असं त्यावेळेचा तो जो प्रकार होता की धर्म करायचा म्हणजे काय तर कर्मकांड. तर इथं माऊलीने त्याच्यावर हे केलं की यज्ञांच्या शिड्या लावल्या जातात मनुष्याकडनं आकाशामध्ये. कधी तर त्याला जेव्हा वाटतं की स्वर्गलोकीच्या उर्वशी यांनी प्राप्त होतील. तर अशा प्रकारे किंवा
एखादा आकाशात उंच फिरणारा पारवा असतो पक्षी, तो पारवीला पाहतो आणि सगळं अंगच तिच्या कडे लोटून देतो. अशी सगळी उदाहरणं त्यांनी माऊलींनी त्याच्यात दिलेली आहेत, की ते आवडीचे विषय आले की त्या पद्धतीने पटकन ते कर्म मनुष्याकडनं होऊन जातं. पुन्हा आणखी काही हे दिलेत उदाहरणं, की ढगाच्या गडगडाबरोबर गडगडाट झाला की मोर लगेच आकाशाकडे कौतुकाने उडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याप्रमाणे ज्ञेयाला पाहून, म्हणजे जी जाणून घ्यायची वस्तू आहे ती आवडीची वस्तू असेल तर त्याला पाहून ज्ञाता जीव जो असतो तो तिकडं धाव घेतो, असं माऊली अतिशय सुंदर उदाहरणांनी दृष्टांतांनी सांगतात. आणि त्यामुळे त्या म्हणतात की अर्जुना, ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान हे तिन्ही या जगात सर्व कर्मांना प्रेरणा देणारी गोष्ट आहे. परंतु तेच ज्ञेय म्हणजे तोच विषय जर कदाचित ज्ञात्याला किंवा जीवाला हा प्रिय असेल, म्हणजे तो प्रिय असेल विषय, तर तो विषय भोगायला एक क्षणाचा सुद्धा विलंब लावत नाही. आणि कदाचित जर तो विषय अप्रिय असेल त्याला, तर तो त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो किंवा तो विषय टाकून देतो. एखादा आपल्याला नावडीचा विषय असेल, विद्यार्थी असतो, एखादा नावडीचा चॅप्टर असेल, सब्जेक्ट, विषय, धडा असेल, तर तो ऑप्शनला टाकून देतो की नाही, मला हे नाही जमत, मला केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री नको, मला इनऑर्गॅनिक जमेल. असे म्हणजे जे जे आपल्याला अशा प्रकारे प्रवृत्ती असते आपली, तर त्याप्रमाणे आणि कधी या गोष्टीचा मला त्याग करता येईल असं त्याला वाटत असतं. आणि त्याप्रमाणे तो त्याची हालचाली करत असतो किंवा कर्म करत असतो. आणि ते गोष्टी दूर जोपर्यंत जात नाहीत, नावडत्या गोष्टी, तोपर्यंत त्याची मनाची घालमेल होत असते. आणि याच्यात अजूनही काही गोष्टी मनुष्याच्या बाबतीत घडतात. या त्रिपुटीच्या वेळेला, म्हणजे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या गोष्टी घडताना कसं होतं की एखादा मनुष्य जर सापाजवळ आला आणि साप जवळ आला आणि त्याला दिसलं की हा साप नाही तर तो निळ्या मण्यांचा हार आहे, तर अशी त्याला समजूत त्याची जर झाली तर त्याला खूप आनंद होतो. आणि जर तो हार घेण्याकरता त्याने हात लावला आणि त्याला हात लावल्यावर कळलं की अरे हा हा तर मण्यांचा हार नाही, तर हा खरोखर सापच आहे, तर त्या क्षणी त्याचे हर्ष निघून जातो आणि त्याच्यामध्ये भीती, राग, हताशा निर्माण होते. त्याप्रमाणे ज्ञेयाविषयी प्रिय बुद्धी झाल्याने ज्ञाताची याप्रमाणे अवस्था होते. म्हणजे एखादं पुस्तक अमुक विषयाचं असेल म्हणून आपण वाचायला घेतो आणि त्याच्यात विषय वेगळाच निघतो की आपली निराशा होऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या विषयी आपला भ्रम किंवा समज असतो की ही व्यक्ती अशी असेल आणि आपल्याला त्याचा असा उपयोग होईल किंवा अशी आपल्याशी चांगलं वागेल किंवा जे काय, आणि प्रत्यक्षात कदाचित त्याचा वेगळाच आपल्याला अनुभव येतो आणि आपल्याला निराशा होते. अशा आयुष्यात गोष्टी घडत असतात. आणि त्याप्रमाणे त्या व्यक्तीकडे, त्या पुस्तकाकडे, त्या कृतीकडे, त्या गोष्टींकडे आपली त्या गोष्टी स्वीकारण्याची किंवा त्या गोष्टींचा त्याग करण्याची आपल्या त्या क्रियेच्याकडे प्रवृत्ती निर्माण होते. आणि त्या प्रवृत्तीप्रमाणे आपण ते गोष्टी करत राहतो. माऊली म्हणतात की जेव्हा रथावर बसून जाणाऱ्या जोडीच्या पहिलवानाबरोबर कुस्ती करण्याचा शौक असलेला सेनापती ज्याप्रमाणे समोर येणारा पहिलवान पाहून त्याच्याबरोबर लढण्याकरता रथावरून खाली उतरतो आणि दंड थोपटून उभा राहतो, त्याप्रमाणे ज्ञातेपणाने असणारे ज्ञान तेच करता अशा हीन अवस्थेला येते. म्हणजे ज्याप्रमाणे म्हणजे किंवा अजून उदाहरण ते देतात की जेवणाऱ्या माणसाने स्वयंपाक करायला बसावे किंवा भुंग्यानेच जसा बाग करावा किंवा सोन्याची परीक्षा करणाऱ्या सोनाराने सराफानेच जसा कसोटीचा दगड व्हावा अथवा देवानेच जसा देवळाच्या बांधकामाला सुरुवात करावी किंवा कामाला लागावे, त्याप्रमाणे विषयांच्या लोभाने ज्ञाता किंवा जीव हा इंद्रिय समुदायाला कर्मे करायला लावतो, म्हणजे इंद्रियांना कर्म करायला लावतो, तेव्हा तो कर्ता होतो. म्हणजे कर्ता होण्याचे आणखी एक त्यांनी सांगितलं. पहिलं सांगितलं की प्रिय अप्रिय विषयाबद्दल सांगितलं, त्याच्यानंतर सांगितलं की
आपण स्वतः जीव आपण आहोत, समजा आपण करता आहोत, ज्ञाता आहोत, तर खरं तर म्हणजे अशाही कधी कधी घडतं की आपणच आपल्यासाठी किंवा आपल्याच म्हणजे खरं तर त्या गोष्टींची आवश्यकता नसतानाही आपण तसं करतो. तशा प्रकारे म्हणजे भुंग्यानेच बाग तयार करायची किंवा सोनारानेच स्वतः दगड व्हायचं किंवा देवानेच स्वतः देऊळ बांधायला घ्यायचं. अशा प्रकारची कर्म पण जर घडली तर तर तशीही कर्त्याकडनं ती कर्म घडतात. आणि ज्ञाता आपण कर्ता होऊन ज्ञानाला साधनपणा आणतो. म्हणजे जी कृती आहे त्याला साधन म्हणतात. तेव्हा ज्ञेय हे स्वभावतःच क्रियेचे फळ होते असं माऊली सांगतात. त्यामुळे ते म्हणतात की अरे अर्जुना, याप्रमाणे ज्ञानाच्या स्वतःच्या गतीला पालट पडतो. म्हणजे इथं काय होतं की ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी जाते आणि त्या ठिकाणी कर्ता, करण आणि कर्म ही त्रिपुटी येते. कारण ज्ञानच ज्ञाता झाल्यामुळे ज्ञात्यात प्रथम पालट झाला की ज्ञान आणि ज्ञेय हे सुद्धा बदलतात. जसं रात्री डोळ्यांचं तेज कमी होतं त्या पद्धतीने, किंवा प्रारब्ध उदास झाले की श्रीमंताच्या विलासाला उतरती कळा लागते त्याप्रमाणे, किंवा पौर्णिमेनंतर चंद्राची कोर हळूहळू आकर्षत छोटी छोटी होत जाते त्याप्रमाणे, आता ज्ञाता इंद्रियांद्वारे व्यवहार करायला लागला की तो ज्ञाता कर्तेपणाने व्यापला जातो. आणि आता ज्ञाता हा जेव्हा कर्ता होतो त्यावेळेला पुढे काय होतं ते पण माऊली सांगतात. तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरणाचे 4 प्रकार आहेत. त्याप्रमाणे त्वचा, कान, डोळे, जीभ आणि नाक ही 5 प्रकारची ज्ञानेंद्रिय आहेत. तर जेव्हा करता हे जो तेव्हा करता जो जीव म्हणजे कर्ता म्हणजे जीव असतो, तो या अंतःकरण चतुष्टयाच्या मदतीने म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकाराच्या मदतीने कर्माचा विचार करतो. आणि ते कर्म करणे आपल्याला सुखकारक होईल असे जर त्याला वाटले तर त्या बाहेरील त्या चक्षू वगैरे सगळ्या 10 इंद्रियांनाही लगबगीने उठून तो काम करायला होतो की चला रे, आपल्याला याच्यातनं आनंद मिळणार आहे, तर हे कृती आपण करूयात. मग आरंभ केलेल्या कर्माचं फळ हस्तगत होईपर्यंत त्या सगळ्या इंद्रियांच्या ग्रुपकडनं तो मेहनत करून घेतो. अथवा त्या कर्तव्याचं दुःख हे फल होईल असं जर त्याला वाटलं की नाही नाही, हे करून आपल्याला दुःख होणार आहे, काही फायदा होणार नाही, त्रास होणार आहे, दुःख होणार आहे, तर तीच 10 इंद्रिय काय करतात की त्या कर्माच्या त्यागाकडे त्यागाकडे लक्ष देतात की ही मी हाताने मी हे काम करणार नाही, पायाने मी हे काम करणार नाही, मी चालणार नाही, मी बोलणार, असं ज्या प्रकारे तो कर्माचा त्यागाकडे त्यांचा ओहरा लागतो. त्याबद्दल माऊली काय दृष्टांत सांगतात की ज्याप्रमाणे धान्याचा कणही जवळ नसलेला शेतकरी मनुष्याला राजा म्हटलं जातं, किंवा म्हणलं आणि राजाने शेतसाऱ्याबद्दल विचारलं तर त्याला काय दुःखाचा ठाव ठिकाणाच राहणार नाही. त्याप्रमाणे रात्रंदिवस तो इंद्रियांना राबवतो. त्याप्रमाणे त्याग स्वीकाराच्या क्रियात इंद्रियांचे जू वाहत असताना ज्ञात्याला कर्ता म्हणतात. आणि कर्त्याच्या सर्व कर्मांमध्ये इंद्रिये ही अवताप्रमाणे काम करतात आणि त्याला करणी म्हणतात. आणि याच इंद्रियांच्या योगाने कर्ता जी क्रिया उभारतो त्या क्रियांकडून जे व्यापलं जातं ते काय असतं तर ते कर्म असतं. त्याबद्दल सांगताना माऊली म्हणतात की सोनाराच्या बुद्धीने जसा दागिना घडतो, व्यापला जातो, किंवा चंद्राच्या किरणाने जसं चांदणं व्यापलं जातं, तसं विस्तृतपणाने जशी वेल व्यापली जाते, किंवा किरणांनी जसं प्रकाश व्यापला जातो, किंवा उसाचा रस जसा गोडीने व्यापला जातो, किंवा अवकाश जसं आकाशाने व्यापलं जातं, तसं त्या कर्त्याच्या क्रियेने हे व्यापलं जातं, ते म्हणजे कर्म आहे असं बाऊली विस्कटून सांगतात, विस्ताराने सांगतात. आणि म्हणतात की अर्जुना, याप्रमाणे कर्ता, कर्म आणि करण या तिघींचेही लक्षण मी तुला सांगितलं आहे. आता येथे ज्ञाता, ज्ञाय व
ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही 3 कर्माची प्रेरणा आहे. आणि त्याचप्रमाणे कर्ता, करण आणि कार्य हा कर्मांचा साठा आहे. म्हणजे अमुक प्रेरणेने पहिल्यांदा गोष्टीचं ज्ञान होतं आणि अमुक प्रेरणेने त्या गोष्टीबद्दल कर्म केलं जातं. त्याबद्दल पुन्हा माऊली उदाहरण देतात की जसं अग्नीच्या ठिकाणी धूरही ठेवल्यासारखाच आहे, बीजामध्ये जसं झाड ठेवलेलं आहे किंवा मनामध्ये कामवासना जशी ठेवलेली आहे, त्याप्रमाणे कर्ता, क्रिया आणि कर्ण म्हणजे इंद्रिय ही सर्व कर्मांचे जीवन आहेत. ती कर्मांमध्ये आहेत आणि त्याप्रमाणे सोन्याच्या खाणीला सोनेच जीवन आहे. म्हणून हे कार्य आणि मी करता असा भाव आहे. त्यावेळी देखील आत्मा सर्व कर्मांपासून दूर असतो. त्यामुळे हे बुद्धिवान अर्जुना, आत्मा हा कर्मापासून वेगळा आहे हे तू जाणून घे, असं ते सांगतात. आता या सगळ्या एवढ्या मोठ्या विस्तृतपणे सांगण्याचा माऊलींचा हेतू असा आहे की त्याच्यामध्ये हे जे त्रिपुटी आहे की आणि साक्षीभाव या 2 बेसिक कन्सेप्ट आपल्याला समजावून देण्याचा भगवंतांचा विचार आहे. त्याच्यामध्ये जसं तुकाराम महाराजांनी म्हणलं की सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. घट म्हणजे आपलं शरीर, देह, हृदय आणि बुद्धी, आणि त्रिपुटी म्हणजे हे जे ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय आहे, या गोष्टींचा जेव्हा लय होतो तेव्हा मनुष्य सगळ्या गोष्टींकडे साक्षीभावाने बघतो. आणि तो जेव्हा साक्षीभावाने बघतो तेव्हा त्याचा मोक्षाकडे प्रवास होतो. अष्टावक्र गीतेमध्ये असं म्हटलं की ज्ञानम ज्ञेयम तथा ज्ञाता त्रितयम नास्ति वास्तवम अज्ञानात भाती यत्रेदम सोहम अस्मी निरंजनः. म्हणजे हा ॲक्च्युली आत्मा जो आहे तो निरंजन आहे. तो आपण ऐकतो की अलख निरंजन, म्हणजे त्याला कुठल्याही गोष्टीने तो लिप्त नाही आहे. त्याच्या कुठल्याही गोष्टीचा त्याला रंग, वास, चव, कुठलाही द्रव, वायू किंवा घन असे अवस्था नाही आहे. तो सर्वांमध्ये आहे आणि सर्वांपासून अलिप्त आहे. आणि अशा प्रकारे जर आपण असू तर हे जरी हे कन्सेप्च्युअल गोष्ट असली तरी आपला याच्याशी आपण संबंध जीवनाशी कसा लावायचा, तर ही त्रिपुटी आपली जी आहे ती राहणारच आहे. म्हणजे आपलं जे शरीर आहे त्याला आपल्याला कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहेत आणि ते काही आयडल राहणार नाहीत, ते काही झोपून निद्रिस्त राहणार नाहीत. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपले ही गोष्टी काम करत राहणार आहेत. त्यांना प्रत्येकाला काही ना काही विषय असणार आहेत, काही आवडीचे असणार आहेत आणि काही नावडीचे असणार आहेत. पण होतं काय की त्या गोष्टीने, आवडीच्या विषयाने आपण एक्साईट होऊन जातो किंवा त्या दृष्टीनेच फक्त काम करतो आणि नावडीचे विषय आपले कदाचित आपल्याला हितकारक असतील तरी ते आपण टाळतो. कारण आपली मन जरी, बुद्धी जरी ती जाणत असली तर कदाचित मन ते ऐकत नाही आणि त्यामुळे या पद्धतीने आपण काम करत राहतो. त्यामुळे हे दुःखाचं कारण होतं ह्या सर्व गोष्टींचं. कारण या सर्व गोष्टीतून जे निपजतं त्या फक्त आवडीच्या गोष्टी चं कर्म करणं हेही दरवेळेला शेवटपर्यंत ते सुखकारक असतं असं नाही. आणि काही काही वेळेला नावडीच्या गोष्टीसुद्धा हितकारक असू शकतात. तर त्यामुळे शेवटी भगवंतांना असं म्हणायचं की तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे थोडंसं अलिप्तपणे बघायला शिका. लिप्त न होता साक्षीभावाने बघायला शिका. आणि आपला जो अहम आहे याला दूर ठेवायला शिका. आणि जर आपल्याला ते अहमला दूर ठेवता आलं नाही तर आपल्याला दुःख हे निश्चितपणे आपल्याकडे चालून येणार आहे. मग त्यामुळे आपण जगातल्या कितीतरी मोठ्या गोष्टी बघतो की
अतिशय यशस्वी झालेली मंडळी राजकीय, सामाजिक, सांगीतिक कुठल्याही कल्चरल गोष्टीमध्ये त्यांचे शेवट खूप दुःखी झालेले आपण बघितलेले आहेत. आपण बघतो की अतिशय मोठे धनवान इंडस्ट्रियलिस्ट असतील तरी ते सुखी असतील असं नाही. खूप मोठे नट नटी हे असतील तरी ते सुखी असतील असं नाही. त्याचं कारण ते जे कर्म करतात त्याच्याशी ते लिप्त होतात आणि त्याच्यात त्या युटोपियामध्ये ते अडकून ते त्या भोग वृत्तीमध्ये किंवा त्या याच्यात अडकून जातात आपल्या कर्मामध्ये. त्या दुःखापासून मुक्तीसाठी त्रिपुटीचा लय आवश्यक आहे आणि आत्मा हा आपल्या या सगळ्या ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि या सर्वांपासून वेगळा आहे याची जाणीव ठेवून त्याच्या मदतीने साक्षीभावाने या सगळ्या गोष्टींकडे बघितलं तर आपलं दुःख कमी होईल आणि हेच भगवंतांना सांगायचं आहे या याच्यातनं असं मला वाटतं. म्हणजे नाहीतर आपल्याला अट्रॅक्शनच्या गोष्टी ह्या असतातच. आपण एखाद्या डीमार्टमध्ये गेलो तर आपण फक्त एक भाजी आणायला गेलेलो असतो किंवा एखादी वस्तू आणायला गेलेलो असतो. आपण 4-5 हजाराच्या गोष्टी घेऊन येतो कारण आपल्याला त्या प्रत्येक आपले जे आपली इंद्रिय आहेत, डोळे, कान, हे सगळे आपल्याला त्या गोष्टीकडे आकर्षित करतात. वाटतं हे घेऊया, ते घेऊया, ते घेऊया. कदाचित त्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता नसते. कधीतरी आपण मोठ्या चांगल्या हॉटेलमध्ये गेलो तर नुसतं जेवायला आपण गेलेलो असतो ना, आपण अनेक प्रकार मेनू कार्डवरचे पदार्थ बघतो आणि आपल्याला वाटतं की हे घेऊया का ते घेऊया, हे पण घेऊ, ते पण घेऊ, याचाही भोग घेऊ, त्याचाही भोग घेऊ. अशा प्रकारे हे करत असतं. अशा वेळेला जेव्हा आपण रिअलाईज केलं की नाही, मला ही गोष्ट घ्यायला मी गेलेलो आहे आणि ही गोष्ट मला हवी आहे आणि ती गोष्ट मी घेतो आहे, किंवा मला या गोष्टींच्या इच्छा निर्माण झाली, हे सुद्धा आपण स्वतःकडे बघून स्वतःला सांगितलं की ठीक आहे, माझ्या जिभेला वाटतं आहे की मला पिझ्झा खावा किंवा त्याच्यात एखादं थोडंसं चीज टाकून मग तो खावा, असं माझा जिभेला वाटतं आहे. पण ठीक आहे, माझ्यासाठी चीज कदाचित चांगलं नाही तर आय विल नॉट टेक इट. असं जर माझ्या आत्म्याची अवस्था जर झाली तर जे चीज खाऊन चीज विथ पिझ्झा खाऊन जो मला आनंद होणार आहे त्याच्यापेक्षाही माझ्या शरीराच्या दृष्टीने, हिताच्या दृष्टीने चांगली गोष्ट केल्याचा आणि ती टाळल्याचा एक वेगळं समाधान मला लाँग टर्ममध्ये मिळणार आहे. अशा प्रकारची अपेक्षा भगवंतांना बहुतेक या सगळ्या याच्यातनं, या त्रिपुटीच्या वर्णनातनं आणि त्रिपुटीच्या पुढे होऊ व्हाव्या अपेक्षित अशा लयातनं आवश्यक आहे असं दिसतं. समजा आपण कधी आपल्याला ॲक्सिडेंट होतो, मग आपला पाय मुरगाळतो, आपलं लिगामेंट तुटतं, कधी आपलं हाताला जखमा होतात, कधी पायाला जखमा होतात. मग आपण रडून घरी बसतो, नाही मी आता ॲक्सिडेंट झाला, आता मी हे झालो, माझं आता काही खरं नाही, आणि मग आपलं मन, शरीर सर्व दुःखी होऊन जातं. जर आपण आपल्याला म्हणाल की ठीक आहे, माझ्या पायाला जर असं हे आहे बट आय एम ओके, असं जर मी सांगू शकलो अलिप्तपणे, किंवा फक्त पाय हा एक ऑर्गन, एक माझं इंद्रिय आहे, त्याला हे आहे, थोडा प्रॉब्लेम आहे, पण बाकी सगळं ठीक आहे, असं जर आपण म्हणलं तर आपण आपली आणि आपल्या जीवनाची खूप मोठी प्रगती करू शकतो. आपण काही बऱ्याच वेळा व्हिडिओ यूट्यूबवर बघतो की ज्याचे 2 पाय नाहीत, ज्याचे 2 हात नाहीत, असा माणूस याच्यासाठी व्याख्यानं देतो, मोटिवेशन स्पीचेस देतो आणि जगभर गाजतो. हे हे ही मनाची उभारी त्याला कुठनं येते की त्याला या गोष्टीचा तो लय करतो आणि त्याच्यात लिप्त होऊन राहत नाही. म्हणजे ज्ञान घेणं हे वाईट आहे असं नाही माऊलींना किंवा भगवंतांना म्हणायचं, पण त्याच्यामध्ये इष्ट अनिष्ट, आवडीचं नावडीचं या गोष्टी न करता पासून साक्षीभावाने या गोष्टींचं जाणून घ्यायची, उपभोग घ्यायचा, आणि त्याच्याने दुःखी व्हायचं नाही आणि त्यांनी फार आनंदी व्हायचं नाही. असं जर आपण करू शकलो तर निश्चितपणे आपल्या जे जीवन आपल्याला मिळालं आहे त्याच्यात आपण निराश होणार नाही, हताश होणार नाही. नाहीतर अगदी छोटे छोटे नुसते 10वीला 12वीला मार्क कमी पडले म्हणून काही मुलं स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करताना आपण बघतो, बातम्या ऐकतो.
आणि आपल्याला कळत नाही की याच्या पुढे इतकं आयुष्य असताना याने का केलं, कारण कारण त्याच्या दृष्टीने ते विश्व ते तेवढंच आहे. एखाद्या मुलाचा प्रेम मंगवतो, एखाद्या मुलीचा प्रेम मंगवतो आणि ते पूर्ण निराश होऊन जाते. बट दॅट इज जस्ट नॉट अ लाईफ, त्याच्या पुढं आहे. हे जर त्याला कळलं तर हे त्यासाठी हा त्रिपुटीचा लय होणं आवश्यक आहे. ज्ञान घेणं हे चांगलं आहे. फक्त ज्ञान घेताना ज्या पद्धतीने घेतलं जातं आणि त्याच्या पद्धतीने कर्म केलं जातं, म्हणजे कर्ता करण आणि कर्म आणि ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान या गोष्टींचा एकमेकांशी रिलेशन लावताना, प्रत्यक्ष घडताना अशा पद्धतीने जर घडलं साक्षीभावानी, तर मनुष्य हा सुखी होईल किंवा शाश्वत सुखी होईल किंवा या जीवनातच त्याला मोक्ष प्राप्त होईल. अशा प्रकारची अपेक्षा भगवंतांची या सर्व गोष्टी सांगण्यामागची असावी, असं मला साधारणतः जाणवलेलं त्याचं इम्प्रेशन या श्लोकाचं आहे. कदाचित याच्यात काही त्रुटी असतील, राहिल्या असतील, तर आज एवढं बोलून या श्लोकाविषयी मी थांबतो. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. जयश्रीताई, तुम्ही आरती म्हणताय? हो हो हां. हो, आवाज येतोय ना? हो, येतोय येतोय. जय भगवद्गीते, ओम जय भगवद्गीते, हरिय कमल विहारिणी, हरिय कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवद्गीते, कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, तत्वज्ञान विकाशिनी, तत्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवद्गीते, निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मनहारी, शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. ओम जय भगवद्गीते, राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा, भव भयहारिणी तारिणी, भव भयहारिणी तारिणी, परमानंद प्रदा. ओम जय भगवद्गीते, आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी, दैवी सद्गुणदायिनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका भजनी. ओम जय भगवद्गीते, समता त्याग सिखावनी, हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामिनी, सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की रानी. ओम जय भगवद्गीते, दया सुधा बरसावनी, मातु कृपा कीजे, हरिपद प्रेम दान कर, हरिपद प्रेम दान कर, अपनों कर दीजे. ओम जय भगवद्गीते, ओम जय भगवद्गीते, ओम जय भगवद्गीते, हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवद्गीते, ओम जय भगवद्गीते. छान. मी तर तावरे मॅडमना विनंती करते की त्यांनी पसायदान म्हणावे. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे,
पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तीर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी. भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजये होवा भेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसाओ, येणेवरे ज्ञानदेवो. सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. पंढरीनाथ भगवान की जय. छान. पसायदानही छान झालं. आणि आजचं निरूपण खूप छान झालं बरं का. कारण अवघड होता विषय. हां. आणि ज्ञानेश्वरांच्या ओव्या आणखीन त्याच्यापेक्षा जास्त अवघड. हो. पण तो छान, म्हणजे बऱ्याच त्रिपुटींची बरीच उदाहरणं दिल्यामुळं हां. विषय नेमका क्लिअर झाला. त्रिपुटी म्हणजे काय हां. आणि त्रिपुटी कशी साधायची हे सांगून ज्ञानेश्वरांच्या दृष्टांतांच्या आधाराने छान सांगितलं. खरं तसा अवघड आहे विषय तो, हो जरा. पण छान समजून सांगितलं. थँक्यू. छान बाकी सगळं छान, अभंग छान, पसायदान, आरती सगळं छान झालं. छान झालं विवेचन आज. धन्यवाद. थँक्यू.